क्लास चालू करें फिर? ठीक है, तो सबसे पहले मेरे को बताओ कि ये लिविंग थिंग और नॉन लिविंग थिंग क्या होता है? सजीव आणि सजीव और निर्जीव। अच्छा, करेक्ट। और ये सजीव और निर्जीव का हम लोग क्या करते हैं, उसको कैसे पहचानते हैं? कौन है लिविंग, कौन है नॉन लिविंग? मैम लिविंग मतलब ह्यूमन, हाँ, नॉन लिविंग मतलब कोई निर्जीव चीज जैसे कि चेयर। जो करेक्ट कि हिलती नहीं है एक जगह से दूसरी जगह, उसको करेक्ट नॉन लिविंग। करेक्ट। पर अभी लिविंग थिंग का क्या क्या गुण होता है बताओ? मैम जो हिल सकता है, जो जिसकी ग्रोथ हो सकती है, वो बोल हाँ, सकती है, हिल सकती है। जिसकी ग्रोथ हो सकती है। करेक्ट करेक्ट करेक्ट। तो आप लोगों को पता है लिविंग थिंग और नॉन लिविंग थिंग क्या है? तो आप लोग क्या हो, लिविंग हो क्या नॉन लिविंग? मैम लिविंग। मैम तो सब लोग आंसर नहीं दे रहे हैं, कोई कोई लोग बोल ही नहीं रहे हैं, तो वो लोग लिविंग है क्या नॉन लिविंग? लिविंग सब लोग लिविंग, तो सब लोग बोलो। मैम लिविंग। करेक्ट करेक्ट। तो अभी लिविंग है, पता चल गया है, तो अभी मैं आगे के क्लास में ध्यान देना है मेरे से। जो भी हम लोग सवाल और जवाब करेंगे उसमें मेरे को आप लोग अपना माइक खोलकर वो ऑन कर कर अपना माइक ऑन कर कर मेरे को बताना है कि क्या है क्या नहीं है। क्वेश्चंस होगा तो पूछना है, चलेगा? यस मैम। ओके मैम। यस ओके ओके ओके, चलो फिर। तो अभी लिविंग थिंग है ना, लिविंग थिंग बहुत सारे प्रकार के हैं, सिर्फ ह्यूमंस ही लिविंग नहीं है। आजू बाजू में आपके बहुत सारे चीज लिविंग है, जैसे कि एनिमल्स, प्लांट्स। करेक्ट? यस मैम। यस हाँ, मैम। तो यस मैम। फिर करेक्ट। तो ये सारे पूरे लिविंग ऑर्गेनिजम्स को एक फैमिली में डालने का के लिए क्लासिफिकेशन की जरूरत पड़ती है। क्लासिफिकेशन मतलब हम लोग उसको वो चीज को नाम देते हैं और उसको एक पर्टिकुलर ग्रुप में रखते हैं। जैसे आप लोगों का स्टैंडर्ड 9th है, स्टैंडर्ड 10th है, तो स्टैंडर्ड 9th वाले के साथ बैठेंगे, स्टैंडर्ड 10th के साथ बैठेंगे। वैसे अलग अलग क्लासिफाई किया है ना, अलग अलग क्लास में आप लोगों को। वैसे ही पूरे लिविंग ऑर्गेनिजम्स को अलग अलग क्लास में डाला गया है उसको नाम देने के लिए, क्योंकि वो हम लोगों को इजी होना चाहिए पहचानने में। तो हम लोग देखें वो किसने किया है। विटेकर्स 5 किंगडम सिस्टम। सो 1969 ने रॉबर्ट विटेकर ने प्रपोज किया और सब ऑर्गेनिजम्स को क्लासिफाई करने के लिए किस बेसिस पे? सेल स्ट्रक्चर, मोड ऑफ न्यूट्रिशन और बॉडी ऑर्गेनाइजेशंस की वजह से। तो इन 3 चीजों में से उन्होंने जो बोला है कि हम लोग अलग अलग लिविंग ऑर्गेनिज्म को क्लासिफाई करेंगे। करेक्ट? यस यस मैम। मैम। यस। तो उन्होंने क्लासिफिकेशन कैसे किया है देखो, ये ऑर्गेनिजम्स है, ऑर्गेनिजम्स को दो दो भाग में क्लासिफाई किया है, पहले डिवाइड किया है बोल सकते हैं, प्रोकैरियोट्स और यूकैरियोट्स। प्रोकैरियोट्स क्या होता है? प्रोकैरियोट्स वो ऑर्गेनिजम्स है जिसके न्यूक्लियस का न्यूक्लियस वेल डेवलप नहीं है और वो न्यूक्लियस को सेल वॉल भी नहीं है। सेल को नहीं, सेल के अंदर जो न्यूक्लियस होता है उसकी बात कर रही हूँ मैं। यूकैरियोट्स में वो बहुत वेल डेवलप है, वो कॉम्प्लेक्स है और उसके बाजू में मेम्ब्रेन भी है। मेम्ब्रेन मतलब उसको प्रोटेक्ट करता है, वो दूसरे चीजों से उसको अलग बनाता है। तो यूकैरियोट्स दो टाइप्स के होते हैं, यूनिसेल्यूलर एंड मल्टी सेल्यूलर। यूनिसेल्यूलर
विथ सेल वॉल के दो टाइप होते हैं, एक जो फोटोसिंथेसिस कर नहीं कर सकते, एक जो फोटोसिंथेसिस कर सकते हैं। जिसके पास सेल वॉल होता है वो मल्टी सेल्यूलर में उसको किंगडम एनिमेलिया होता है। तो उनमें सेल वॉल नहीं होता है। जो जिसमें सेल वॉल होता है ना वो दो टाइप्स के होते हैं, एक तो फंगी होता है, एक तो प्लांटी होता है। फंगी फोटोसिंथेसिस नहीं कर सकता है और प्लांटे फोटोसिंथेसिस कर सकता है, ये है मेजर डिफरेंस। अभी फोटोसिंथेसिस क्या है कौन बताएगा, किसी को पता है? यस मैम। यस मैम, क्या मैं होता है? बताऊँ? हाँ बताओ। मैम प्लांट अपना खाना खुद बनाते हैं, उसे फोटोसिंथेसिस बोलते हैं। फोटोसिंथेसिस सनलाइट से होता है। करेक्ट। तो फंगी है ना, फंगी क्या होता है पता है? जब भी तुम लोग ने देखा, जब भी तुम लोग रोटी या ब्रेड रख दो उसके ऊपर कापूस जैसा एक ऐसा कापूस कापूस जैसा सफेद सफेद आता है। यस मैम, ब्लैक और सफेद जैसे। हाँ, उसको फंगी बोलते हैं। तो वो फंगी क्या करता है पता है? ऐसे कौन से भी फूड सब्सटेंस में आता है और वो अपना खाना वहां से लेता है। वो फूड जो बनाए रखा है उसमें से वो खाना लेता है। पर प्लांट ऐसा नहीं करता है। प्लांट अपना खाना धूप से बनाता है, फोटोसिंथेसिस में से। कब समझ में आया फर्क? यस मैम। यस मैम। तो हम लोग आगे जाए। किसी मैम। को डाउट? ये स्लाइड में यस किसी को मैम। डाउट है? नो मैम। नो मैम। सिर्फ दो जन ने नो बोला, बाकी सब नॉन लिविंग ऑर्गेनिजम्स है अभी। नो मैम। नो। करेक्ट, ठीक है, नो चल मैम। आगे जाते हैं। तो ये कुछ एग्जाम्पल्स है लिविंग ऑर्गेनिजम्स के चार्ट पे कि प्रोकैरियोट्स यूनिसेल्युलर होते हैं और उनका एग्जाम्पल होता है बैक्टीरिया। बैक्टीरिया प्रोकैरियोट्स होते हैं। यूकैरियोट्स के यूनिसेल्युलर में अमीबा होता है। फंगी का एग्जाम्पल क्या है? मशरूम। मशरूम एक फंगी है। कुकुरमुत्ता पता है तुमको? अभी बारिश में आएगा सब जगह पर। यस मैम। पर खाना नहीं, वो खाना नहीं, हर मशरूम्स नहीं खा सकते हैं, ठीक है? यस मैम। और प्लांटी जैसे कि ट्री हो गया, किंगडम एनिमेलिया जैसे कि टाइगर, लायन, हम लोग सब लोग किंगडम एनिमेलिया में आते हैं। नेक्स्ट, तो आज के सेशन में हम लोग क्या देखेंगे कि किंगडम प्लांटे को हम लोग डिटेल में देखेंगे कि किंगडम प्लांटे को कैसे वो लोग ने डिवाइड किया है, कौन से टाइप्स के प्लांट होते हैं, जैसे सिंपल से लेके कॉम्प्लेक्स तक उनमें क्या चेंजेस रहता है, वो क्या करते हैं, कैसे ग्रो होते हैं, कहाँ ग्रो होते हैं, ये सब हम देखने वाले हैं अभी आज के लेक्चर में किंगडम प्लांटे में। तो किंगडम प्लांटे को किस क्राइटेरिया पे क्लासिफाई किया है? मतलब अभी आप लोगों के आजू बाजू में बहुत सारे प्लांट होते हैं ना, छोटे गवत होते हैं, ग्रास होते हैं, जैसे बड़े बड़े झाड़ होते हैं, जैसे तुलसी के पौधे पौधे होते हैं, छोटा सा पौधा रहता है, वो झाड़ भी नहीं रहता, वो गवत भी नहीं रहता, वो बीच में रहता है। तो उन सब प्लांट्स को हम लोग कैसे डिवाइड करेंगे अलग अलग ग्रुप में, कौन से बेसिस पे करेंगे? तो ये है उनके बेसिस। डिफरेंशिएशन। डिफरेंशिएशन मतलब एक झाड़ में, एक प्लांट में स्टेम, रूट्स, लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स है क्या नहीं है, ये देखेंगे हम। तो डिफरेंशिएशन जैसे कि रूट्स रहना चाहिए, स्टेम, फ्लावर्स, लीव्स है या नहीं है। सेकेंड क्राइटेरिया क्या है? वैस्कुलर टिश्यूज। वैस्कुलर टिश्यूज क्या है? जैसे हम में नर्व्स होते हैं, आर्टरीज ऑन एंड वेन्स, हमारे को जो भी ब्लड है, ब्लड में न्यूट्रिशंस है, वो सारे सेल्स को पहुंचाते हैं वो लोग। वैसे ही प्लांट्स में भी एक टाइप का नर्व सिस्टम होता है। वो नर्व सिस्टम को क्या बोलते हैं हम लोग? प्लांट्स में जब रहता है उसको वैस्कुलर बंडल बोलते हैं।
वैस्कुलर बंडल में क्या रहता है, 2 टाइप के रहते हैं ट्रांसपोर्टेशन, जाइलम और फ्लोएम। तो ये 2 टाइप के आप लोग नर्व समझो कि ये है जाइलम और फ्लोएम, वो सिर्फ प्लांट्स में रहते हैं। एक जाइलम लेके जाता है पानी, रूट से पानी ले जाएगा और वो सब पूरे प्लांट में डिस्ट्रीब्यूट करेगा। फ्लोएम रूट्स में से न्यूट्रिशंस लेके जाएगा तो दूसरे प्लांट्स में सब जगह पे ये करेगा। फ्लोएम रूट से और लीफ से, जैसे लीव्स खाना बनाता है तो वो सब जगह पे लेके जाके अपना खाना पहुंचाएगा। समझ रहा? कोई डाउट? Yes, ma'am. No, ma'am. No, ma'am. और दूसरा है कि प्लांट्स सीड्स बनाते हैं या नहीं बनाते हैं। तो आप लोग ने अभी तक देखा रहेगा सब प्लांट्स के सीड्स रहते हैं, वो सीड्स को हम लोग मिट्टी में डालेंगे और मिट्टी से पौधा आएगा, है ना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके। तो हर प्लांट्स में बीज नहीं मिलते हैं, कुछ प्लांट्स में ये ब्राउन कलर के डॉट्स जैसे दिख रहे हैं ना आपको, वैसा रहता है। ये ब्राउन कलर्स के जो डॉट्स है इनको हम लोग स्पोर्स बोलते हैं, और ये सीड्स जो नॉर्मल है, जो मिट्टी में डालो और वो प्लांट बनेगा। तो 2 टाइप की रिप्रोडक्शन होते हैं प्लांट्स में, एक स्पोर्स फॉर्मेशन से और एक सीड फॉर्मेशन से। इतना समझा सबको? Yes, ma'am. अच्छा, मुझे एक बात बताओ, आप लोग से मैं हिंदी में ही बात करूं या मराठी में बात करूं? मैम हिंदी Ma'am, चलेगी। Ma'am, मराठी। मैम मराठी। ठीक आहे. तर आपण मराठीमध्ये बोलूया. मी मराठीमध्ये बोलते तुम्हाला. तुम्हाला जे मेन टॉपिक आहे ना, जे मेन वर्ड्स आहे ते मी इकडे मराठीमध्ये अनुवाद करून ठेवला आहे पीपीटी मध्ये, ते तुम्ही लक्ष द्यायचं. कळलं? yes, चालेल? ma'am. हो, आता तुमचं लक्ष खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आता खूप इम्पॉर्टंट टॉपिक आता जाणार आहोत. तर हेरार्की कसं असतं क्लासिफिकेशन साठी? हेरार्की म्हणजे एका फॅमिलीमध्ये तुमचे कसं तुम्ही मोठा माणूसतून छोटा बाळाला तुम्ही कसं बोलवतात, ते म्हणजे हेरार्की. तुमचे आजोबाला तुम्ही नावातून बोलवतात का? नाही. नो मैम। हो, तर त्यांना आजोबा बोलवतात, हो की नाही? Yes, ma'am. तसंच आपल्याला इकडे पण हेरार्की आहे, म्हणजे किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास. आता तुम्ही हे पाठ करून घ्या, तुमच्या लक्षात असायला पाहिजे हे किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास काय आहे. म्हणजे आपल्याला पुढील स्लाइडला हे आपल्याला अजून कळणार कसं हे आम्ही शिकणार म्हणून. तर हे स्लाइड महत्वाचं आहे. किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये आजोबा आहे, बाबा आहे, आई आहे, मग तुमची मोठी ताई, मोठा भाव, मग तुम्ही, मग तुमचा लहान भाव, लहान बहीण, असं असतं का नाही? Yes, ma'am. तसंच आपल्याला इकडे पण असंच आहे, किंगडम, सब किंगडम, डिव्हिजन, क्लास. तर आता कसं किंगडम प्लांटेला आपण हे यूज करू शकतो आपण बघणार आता. तर हे पूर्ण प्लांट्सचे प्रजाती आहे इकडे. तुम्ही लक्ष द्यायचंय, हे पण महत्वाचं स्लाइड आहे. तर पहिला काय आहे, किंगडम प्लांटे. तर किंगडम प्लांटेला हे किंगडम आहे, मेन किंगडम प्लांटे. याचा सब किंगडम काय आहे, उपराज्य, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स. अबीजपत्री, बीजपत्री. अबीजपत्री म्हणजे काय, जसं नाव आहे त्याचं, सीड्स नसणार, बीज नसणार, त्यातला फोडा नसतो हे प्लांटला, ऑर्गन्स हिडन असतो. फॅनेरोगॅम्स म्हणजे काय, बीज असतो,
खोरडा असतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट, क्रिप्टोगॅमचा कुठला प्रकार आहे त्याला डिव्हिजन म्हणतात आपण. क्रिप्टोगॅमचे 3 प्रकार असतो. ते 3 प्रकार डिव्हिजन असते, त्याला आपण डिव्हिजन म्हणतो. ते कुठले कुठले प्रकारचे डिव्हिजन आहे? थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा आणि टेरिडोफाइटा. फॅनेरोगॅम्सला कुठले कुठले डिव्हिजन आहे? 2 प्रकारचे डिव्हिजन, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे काय? तो खोरडा असतो ना, तो खोरडा उघडा असतो, तो फलसा आतमध्ये नसतो. आणि एंजिओस्पर्म म्हणजे काय? त्याचा खोरडा असतो ना, तो फलसा आतमध्ये कव्हर असतो. एंजिओस्पर्मला 2 क्लास आहे, मोनोकॉट्स आणि डायकॉट्स. समजलं? यस मॅम. आता समजलं तर तुम्ही मला सांगा, किंगडम प्लांटेचे उपराज्य कुठले? सब किंगडम म्हणजे कुठले? कुठला सब किंगडम असतो किंगडम प्लांटेचा? स्क्रीनवर आहे तुमचं, स्क्रीनवर वाचा. Phanerogams. हो आणि हो आणि डिव्हिजन कुठला असतो? क्रिप्टोगॅमचा Gymnosperm, angiosperms. ते फॅनेरोगॅमचा आहे डिव्हिजन. क्रिप्टोगॅमचा डिव्हिजन कुठला आहे? Bryophyta, हो Thylophyta, हो Pteridophyta. करेक्ट. आणि फॅनेरोगॅमचा डिव्हिजन सांगा. Gymnosperm, angiosperms. करेक्ट. आता एंजिओस्पर्म मध्ये किती क्लास आहे? 2 हो, नाव सांगा. monocots आणि dicots. करेक्ट. हे समजलं आपल्याला इथपर्यंत? Yes, ma'am. आता आपण यस मॅम. कोणाला नाही समजलं? मॅम मला नाही समजलं. समजलं का? तुम्हाला नाही समजलं? बाला, तुला नाही समजलं? नो मॅम. काय नाही मॅम समजलं? रिपीट करू शकता? हा, मी रिपीट करते, लक्ष दे. आता तो किंगडम प्लांटे असतं. प्लांट म्हणजे काय? वृक्ष. करेक्ट? येस मॅम. यस मैम. येस मॅम. आणि वृक्ष एका प्रकारचे असतात का अनेक प्रकारचे असतात आपल्याकडे? खूप प्रकारचे असतात. खूप हो, प्रकारचे. तर ते खूप प्रकारचे वृक्षाला आपण कसं क्लासिफाय करू शकतो, आपण कसं ते फॅमिलीमध्ये घालू शकतो, ते आपल्याला आता समजणार. तो आता डिव्हिजन कसं झालंय वृक्षांचं, ते नाव आहे काय? 2 प्रकारचे डिव्हिजन आहे वृक्षांचं, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स. त्याला काय म्हणतं? सब किंगडम्स. तर क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स ते किंगडम प्लांटेचे सब किंगडम्स आहे. क्रिप्टोगॅम्सला सीड नसतं, खोरडा नसतं क्रिप्टोगॅम्स मध्ये. फॅनेरोगॅम्स मध्ये खोरडा असतो. हे कळलं बाला? यस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. आता कोणाला नाही कळलं होतं ना, त्याला कळलं? इथपर्यंत कळलं बाला? येस मॅम कळलं. हो. तर आता क्रिप्टोगॅम्स मध्ये 3 प्रकारचे डिव्हिजन असतात. म्हणजे क्रिप्टोगॅम्सचे 3 प्रकार असतात, थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा आणि टेरिडोफाइटा. फॅनेरोगॅमचे 2 प्रकार असतात, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. कळलं बाला? येस मॅम. हो. तर अँजिओस्पर्मचा पुढे जाऊन आणखीन 2 प्रकार असतात, मोनोकॉट्स आणि डायकॉट्स. कळलं? येस मॅम. आता कळलं सगळ्यांना? Yes, कळलं? यस मॅम. Yes, कोणाला ma'am. कुठे डाऊट आहे कोणाला?
नो मॅम. नो मैम. No, ma'am. नो मैम. ओके. आता आपण हे सगळं प्रकार बघितलं ना, हे प्रकार आता आपण डिटेल मध्ये बघू. कुठल्या कुठल्या प्रकारमध्ये काय असतं आणि काय नसतं. चला बघूया. पहिला हे कुठला प्रकार आहे थायलोफायटा? कुठल्या प्रकारच्या कुठल्या सब किंगडम मध्ये येतो थायलोफायटा? सांगा बरं मला, थायलोफायटा कुठल्या किंगडम सब किंगडम मध्ये येतो? डिव्हिजन आहे बरोबर, पण कुठल्या सब किंगडमचा पार्ट आहे थायलोफायटा? आपण दोन Ma'am, cryptogames. येस, क्रिप्टोगेम्स. क्रिप्टोगेम्स म्हणतात त्याला. Okay, ma'am. हो. तर आता थायलोफायटाचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे त्याचे काय काय कॅरेक्टर्स आहे, तो कसं दिसतो, तो कुठे उगतो, तो काय करतो, हे सगळं आपल्याला पॉइंट पाठ करायचंय. तर आपण एक्झाम मध्ये जायच्या वेळी थायलोफायटा आलं आपल्याला, तर आपण पहिल्यांदा काय लिहिणार? थायलोफायटा कुठला प्लांटचा, कुठला सब किंगडमचा टाइप आहे, डिव्हिजन आहे? तर आपल्याला पहिला पॉइंट आहे जो क्रिप्टोगॅमचा पहिला डिव्हिजन आहे. तर तो क्रिप्टोगॅमचा फर्स्ट डिव्हिजन आहे. करेक्ट? Yes, Yes, ma'am. दुसरा Yes, पॉइंट, ma'am. दुसरा पॉइंट आपण काय लिहिणार? तो कुठे उगतो? तर तुम्ही सगळ्यांनी शेवाळ बघितलंय? Yes. Yes, ma'am. पाणीत असतो तो हिरवा रंगाचा. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हो, तो पाणी पुरा हिरवा करून टाकतो. तो पाणी हिरवा असतो का? No, ma'am. हो, त्याच्यामध्ये शेवाळ असतो म्हणून तो हिरवा दिसतो. तर आपला थायलोफायटा आहे ना, तर शेवाळ काय आहे? शेवाळ ते थायलोफायटा आहे. तर आपण बघणार तो कुठे असतो थायलोफायटा? पाणीत ग्रो करतो. सो इट मेनली ग्रोज इन वॉटर और एक्वेटिक एन्व्हायरमेंट. वॉटर आणि एक्वेटिक एन्व्हायरमेंट सेमच आहे. काही पण लिहू शकतो तुम्ही एक्झाम मध्ये. तर त्याचा बॉडी कसा असतो? त्याला रूट नसतो, स्टेम नसतो, लीफ नसतो. त्याचा बॉडी थॅलस सारखं असतं. थॅलस सारखं म्हणजे एका सारखं दिसतं त्याचा बॉडी, एक सेल सारखं, असा लॉंग रिबिन सारखं असं दिसतं. तुम्हाला डायग्राम हे फोटो दिसताय का तुम्हाला सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. हो. कसं केस सारखं दिसते ना, हिरवं केस सारखं. हो. हो, Yes, त्याला ma'am. म्हणतो थॅलस बॉडी. आपण त्याला थॅलस बॉडी म्हणतो. तर तो थर्ड पॉइंट काय आहे? तो ऑटोट्रॉपिक आहे. हे सगळ्यात तुम्ही लिहू शकतात सगळ्या डिव्हिजन मध्ये. ते सगळे डिव्हिजन ऑटोट्रॉपिक असतात. ते आपल्या जेवण स्वतः बनवतात. तो ते ऑटोट्रॉपिक आहे, क्लोरोफिल आहे त्यांच्यामध्ये. डायव्हर्सिटी म्हणजे ते किती प्रकारचे असतात? ते युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. युनिसेल्युलर असला की त्यांना मायक्रोस्कोप मध्ये घालून बघायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही एक हिरवा पाणीचा सॅम्पल घेतला, मायक्रोस्कोप मध्ये बघितला, तर तुम्हाला खूप सारे छोटे सेल्स दिसणार. पण आता तुम्ही एक डायग्राम मध्ये जो पिक्चर मध्ये बघता ते तुम्ही, हे लार्ज आहे, त्याला मायक्रोस्कोप मध्ये घालायचं गरज नाही, तो असं पण दिसतो तो. तर हे मल्टीसेल्युलर आहे. त्यांचा रिप्रोडक्शन कसं असतो? एसेक्शुअल, स्पोर फॉर्मेशन और फ्रॅगमेंटेशन. ह्याचे एक्झाम्पल तुम्ही कुठला पण 3 एक्झाम्पल पाठ करायचं आहे. ते कंपल्सरी आहे. 3 एक्झाम्पल कुठलं पण इझी तुम्हाला वाटलं ते पाठ करून घ्या.
त्याचं एक्झाम्पल काय आहे? स्पायरोगैरा, युलिथ्रिक्स, उल्वा, सरगॅझम, चारा, ईस्ट आणि मोल्ड. सगळ्यांना क्लिअर झालं थॅलोफायटा? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. चला मला सांगा मग थॅलोफायटा म्हणजे काय? एक एक करून सांगा, एक एक पॉइंट सांगा सगळेजण. चला थॅलोफायटा कुठला सब किंगडमचा प्रकार आहे थॅलोफायटा? फंगी. No, ma'am. नाही. Crypto games. Crypto games. करेक्ट करेक्ट शाबाश. आणि थॅलोफायटा कुठे उगतो? तो कुठे राहतो? पाण्यामध्ये शेवाळ जे असतं. करेक्ट करेक्ट. त्याचा बॉडी कसा असतो? स्ट्रेचेबल. स्ट्रेचेबल अँड मंची. स्ट्रेचेबल नाही सांगत आपण, इकडे एक टर्म आहे, आपण तेच यूज करायचं एक्झाम मध्ये. त्याला म्हणतो थॅलस बॉडी. काय म्हणतो आपण? Thallus body. थॅलस बॉडी. हो. आणखीन एक पॉइंट आपण काय लिहू शकतो? त्याला रूट, स्टेम, लीव्स आहे का? No, ma'am. नाही. नाही. करेक्ट. एक्सक्यूज मी, नम्रता तुम्ही- मैम. हाँ नम्रता मैम, हाँ बोलिए. मैम 2 मिनट का समय दीजिएगा मुझे. मुझे बच्चों को एक अनाउंसमेंट करनी है कल के लिए. हाँ जी जी कर लीजिए. हाँ बच्चों ध्यान से सुनो. कल ना आपका 2 बजे से 3 बजे तक 1 घंटे का एक सेशन होगा, करियर अवेयरनेस सेशन होगा. ठीक है, तो आप लोगों को ज्यादा से ज्यादा बच्चों को इसमें प्रेजेंट रहना है आप लोगों को. ठीक है, आपके कोई और फ्रेंड्स हैं जो कि करियर के बारे में गाइडेंस लेना चाह रहे हो, आपके करियर के बारे में बताया जाएगा, आपको गाइड किया जाएगा. तो अपने फ्रेंड्स को जो भी है आपके क्लासमेट या आपके रिश्तेदारी में हो, तो उनको भी ज्वाइन कराना है इस सेशन को. ग्रुप में आपको लिंक और टाइम दिया जाएगा. उस लिंक को आप शेयर कर सकते हैं अपने फ्रेंड्स में, और अपने जो भी बहनें हैं, आपके भाई हैं, उनको भी शेयर कर देना. ठीक है बच्चों, Okay, ma'am. टाइम पता चल गया ना Yes, आपको? ma'am. 2 बजे से 3 बजे का टाइम है. ठीक है ना, दिन में 2 बजे से 3 बजे के टाइम पे अपने को फ्री रखना, और इस सेशन को जरूर ज्वाइन करना है. आपके लिए बहुत फायदेमंद होगा ये सेशन. Okay, ma'am. Okay, ma'am. ठीक है, ओवर Yes, टू यू ma'am. मैम. तर कंटिन्यू करू आपण. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, चला. ma'am. येस मॅम. तर आपण कुठे होतो? Thallophyta वर क्वेश्चन विचारत होते. करेक्ट. आता मला सांगा थॅलोफायटाचं न्यूट्रिशन कसं आहे? तो आपलं जेवण कसं बनवतो? Heterotrophic. ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे ऑटो म्हणजे काय? म्हणजे ऑटो आणि ट्रॉपिक हे 2 वर्ड आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे ऑटो म्हणजे स्वतःचा खाणं, जेवण स्वतः बनवतो. ट्रॉपिक म्हणजे ते जेवणचा प्रोसेस. तर ऑटोट्रॉपिक म्हणजे तेच आहे. तुम्ही इकडे ऑटोट्रॉपिक पण लिहू शकतो, तुम्ही इकडे फोटोसिंथेसिस पण लिहू शकतात. ऑटोट्रॉपिक या फोटोसिंथेसिस कुठला पण वर्डचा यूज करू शकतात तुम्ही. कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. आता येस मॅम. हो, आता मला सांगा ते युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर पण असतो तो, आणि मायक्रोस्कोपिक आणि लार्ज. युनिसेल्युलर म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे, युनिसेल्युलर म्हणजे तो खूप छोटा असणार. तर आपण तिकडे लिहायचं युनिसेल्युलर आणि मायक्रोस्कोपिक. आपल्याला एक्झाम मध्ये एका वर्डतून आपल्याला दुसरा वर्ड लक्षात ठेवायचा, असं ट्रिक करायचा.
ट्रिक करून वाचण्याचा वेळ. जेव्हा तुम्ही पाठांतर करतात ना तेव्हा तुम्ही हे सगळं ट्रिक वापरायचं. युनिसेल्युलर म्हणजे ते आता आपल्याला असा उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही, तर तो मायक्रोस्कोप लागेल. तर आपण लिहायचं तेव्हा युनिसेल्युलर आणि मायक्रोस्कोपिक असतात आणि ते मल्टीसेल्युलर आणि लार्ज असतात. मल्टीसेल्युलर म्हणजे ते मोठा असणार, आपल्याला दिसणार उघड्या डोळ्यातून, तर लार्ज. आणि रिप्रोडक्शन कसं असतं त्यांचं, एसेक्शुअल. एसेक्शुअल म्हणजे फ्रॅगमेंटेशन आणि स्पोर्स. एसेक्शुअल म्हणजे त्यांच्याकडे फिमेल फ्लावर आणि मेल फ्लावर नसतं, हे प्रकार नसतं त्याच्यात. तुम्ही लिहायचं स्पोर फॉर्मेशन करतो, तो फ्रॅगमेंटेशन करतो. हे सगळं कीवर्ड्स आहे ना ते तुम्हाला पाठांतर करावं लागेल. त्याचं स्पेलिंग लिहून पाठ करा, बोलून पाठ करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या एक्झाम्पल्स. तुम्हाला जो एक्झाम्पल्स सोपं वाटेल पाठांतर करायला ते 3 एक्झाम्पल पाठांतर करायचं. कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. थालोफायटा क्लिअर झालं म्हणजे तुमचं? Yes, ma'am. Yes, ma'am. चला मग आपल्याला दुसरं डिव्हिजन. हे आपलं दुसरं डिव्हिजन आहे ब्रायोफायटा. तर आपला दुसरा डिव्हिजन ब्रायोफायटा आहे. तर आता ब्रायोफायटा कुठल्या सब किंगडमचा पार्ट आहे? Ma'am, crypto games. करेक्ट. तर हे दुसरं टाईप आहे क्रिप्टोगॅम्स मध्ये. तर ब्रायोफायटाला आपण एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम पण म्हणतात. एम्फिबियन्स म्हणजे काय तुम्हाला कोणाला माहिती आहे? एम्फिबियन्स काय म्हणजे, एम्फिबियन्स कोणाला म्हणतो आपण? कोणाला माहिती आहे एम्फिबियन्स? हॅलो हॅलो. No. ओके. तर सगळे नॉन लिव्हिंग थिंग झाले का सगळे लोक? नाही मॅम. मी तुम्हाला घोषित करते मग नॉन लिव्हिंग थिंग्सला आता मी शिकवणार नाही. ते नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. मी काय करू? टेबल खुर्ची आहे, तुम्ही सगळं बोलत नाही. हॅलो बाळांना कुठे गेले तुम्ही सगळे? येस मॅम. झोप आला का तुम्हाला? नाही मॅम. भरपेट खाला तुम्ही झोपणार आता वाटतंय मला तुम्हाला. असा तुमचा आवाज काही येतच नाही. कुठे आहे सगळे? क्लासमध्येच मॅम. क्लासमध्येच आहे. क्लासमध्ये झोप काढतात तुम्ही? No, ma'am. नाही मॅम. अच्छा ठीक आहे. अरे बाप रे. भरोसा झालं मला तुम्ही जिवंत आहेत आणि तुम्ही लक्ष देत आहेत. आता मला भरोसा झालाय. आता तुम्ही सांगा मला एम्फिबियन्स म्हणजे, एम्फिबियन्स कोणाला सांगतात आपण माहितीये तुम्हाला? जे जमिनीवर असतं आणि जे पाणीत पण असतं, तो प्राणीला आपण एम्फिबियन्स सांगतात. आता मला सांगा कुठला ॲनिमल तुम्हाला आठवतात एम्फिबियन्स? तो पाणीत पण असतो, जमिनी पण असतो. Crocodile. Crocodile. शाबास. टर्टल. आणि Duck. स्नेक. स्नेक्स नसतं पण Frog. हो मगरमच्छ. फ्रॉग, मगरमच्छ. शाबास शाबास. डक डक नसतो, डक बर्ड आहे. तर बेडूक कसा असतो? तो थोडा वेळ जमिनीवर असतो, थोडा वेळ पाणीत असतो. थोडा वेळ जमिनीवर असतो, थोडा वेळ पाणीत असतो. त्यांना पाणी पाहिजेच. त्याचा चमडी सुकून गेला, वरचा चमडी सुकून गेला बेडूकचा म्हणजे बेडूक खतम. बेडूक जिवंत राहू शकत नाही. तर त्याला पाणी सतत पाहिजेच. पण त्याला जमिनीवर यायला लागतो आपल्या जेवणासाठी.
तर ऍम्फिबियन्स, प्लांट किंगडमचा ऍम्फिबियन्स म्हणजे आपल्याला काय कळतो इकडे, तो जमिनीवर पण राहतो तो प्लांट आणि त्याला पाणी पण पाहिजे, सतत सतत पाणी पण पाहिजे आणि तो जमिनीवर पण असतो. तर मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आता पावसाला तुमच्या शाळेचं भिंती, तुमचं कंपाऊंड वॉल, इकड तिकडचं भिंती, सगळ्यात काय असतं ते ग्रीन कलरचं? मॅम शेवाळ. मॅम शेवाळ. 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 करेक्ट. अलगी, त्याला अलगी सांगतो त्याला आपण इंग्लिश मध्ये. तर तो ब्रायोफाइट आहे. आता तुम्ही केव्हा पण जाणार कुठे पण, तर आपण तुम्हाला आयडेंटिफाय करायला यायला पाहिजे. हे भिंतीवर उगलेला शेवाळला आपण काय म्हणतो? ब्रायोफाइटा. काय म्हणतो? ब्रायोफाइटा. करेक्ट. तर आपण आता बघणार त्याचे फीचर्स काय आहेत. ते भिंतीवर असलेल्या शेवाळचं काय काय फीचर्स आहे. तर त्याचा बॉडी कसा असतो? थॅलस बॉडी. सेम जेव्हा आपण थॅलोफायटा मध्ये बघितलंय, त्याचा बॉडी फ्लॅट असतो, रिबिन सारखा असतो, थॅलाइट बॉडी असतो. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय की नाही, फोटो मध्ये? दिसतंय मॅम. येस मॅम. हो. तो काय असतो? त्याचा बॉडी चपटा असतो आणि रिबिन सारखा असतो. त्याला तुम्हाला डायग्राम इमेज मध्ये काही दिसतंय का? रूट, स्टेम, लीव्स काही दिसतंय? नाही. नो मॅम. नो मॅम. म्हणजे एक पॉइंट आणखीन झाला आपल्याला, त्याला रूट, स्टेम, लीव्स नाही. आता तो भिंतीला कसं चिटकून राहतो हे कळलंच की? तर त्याच्याकडे एक रायझॉइड असतो, रूट लाईक रायझॉइड. ते रूट सारखं दिसतो पण ते रूट नसतो, त्याला रायझॉइड सांगतात आपण. त्याच्यामुळे तो भिंतीला चिटकून पकडून राहतो तो. करेक्ट? येस मॅम. त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज असतात का? व्हॅस्क्युलर टिश्यू मधले झायलम आणि फ्लोएम. त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू नसतं. ते काय खूप मोठं प्लांट नाहीये, त्याला नर्व्सची काही गरज नाही. तर त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टम नसतं झायलम आणि फ्लोएमचं. तो रिप्रोडक्शन कसं करतो? स्पोर फॉर्मेशन करतो तो. एसेक्शुअल रिप्रोडक्शन असतो, स्पोर फॉर्मेशन. त्याला वॉटर पाहिजे रिप्रोडक्शन साठी. जेव्हा तो रिप्रोडक्शन करतो चालू, त्याला पाणीच पाहिजे. आता सुकलेल्या भिंतीमध्ये तो शेवाळ पण सुकून जाणार आणि मरणार तिकडेच. पण ते सतत पाणी असतं, पाऊस पडत असतो, ते भिंती ओला असतो, तिकडे ते पूर्ण भिंतीला फैलून जाणार तिकडे ते शेवाळ. आणि मल्टीसेल्युलर आणि ऑटोट्रॉफिक. मल्टीसेल्युलर म्हणजे तुम्हाला माहित आहे खूप सेल आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते फोटोसिंथेसिस करतो. आता एक्झाम्पल, पुनेरिया, मार्केंटिया, अँथ्रोसेस आणि रिक्झिया. कुठलं पण 3 नाव तुम्हाला पाठांतर करावं लागेल एक्झाम साठी. कळलं? ओके मॅम. येस मॅम. आता ओके कोण सांगितलंय मला? येस कोण सांगितलंय? चला मला समजू आता ब्रायोफायटा काय आहे म्हणजे. म्हणजे मॅम जे भिंतीला असतं ते शेवाळ, त्याला बायोफायटा म्हणता. करेक्ट. शाबाश शाबाश. ब्रायोफायटा त्याला लँडवर राहतं पण त्याला रिप्रोडक्शन. अरे एका वेळी एका सांगा मला. इकडे दोन लोकांचा आवाज येतोय, असं वाटतं दोन्ही भांडण करताय तुम्ही. करतात काय तुम्ही भांडण करताय का? तर मला एक सांगा चला. आता मला सांगा ते एक फर्स्ट पॉइंट सांगितलेला आहे. आणि सेकंड फीचर सांगा मला, कसं असतात त्याचं बॉडी, कसं असतं ब्रायोफायटाचा?
मॅम त्याची बॉडी फ्लॅट असती. त्याच्या बॉडीचं नाव म्हणजे थॅलॉइड बॉडी असे म्हणतात त्याला. हो, करेक्ट. सेकंड पॉइंट सांगा मला. सेकंड पॉइंट काय नसतं? काय मॅम त्याला रूट्स आणि स्टीम आणि लीव्हज नसतात. करेक्ट. काय असतं? रायझल्ट्स. हो, ते खरं रूट आहे का रायझॉइड? नाही. करेक्ट. आणि काय असतं? रिप्रोडक्शन कसं असतं त्याचं? Water through. कसं वॉटर असतं? वॉटर. ओके, रिप्रोडक्शनला वॉटर लागतं. पण त्याचं स्वतःचं रिप्रोडक्शन कसं असतं? त्याला फुले असतं का? मेल फुलं, स्त्री फुलं आणि पुरुष फुलं असतात का त्यांना, की नसतं? No, नाही मॅम. Correct. तर रिप्रोडक्शन कसं करतो तो? वॉटर थ्रू. स्पोर फॉर्मेशन कसं करतं? स्पोर फॉर्मेशन. करेक्ट. हे तुम्हाला पाठांतर करावे लागेल. तुम्हाला स्पोर फॉर्मेशन असा एक्झाम मध्ये लिहायला लागेल हे शब्द, स्पोर फॉर्मेशन. कळलं? येस मॅम. Yes, ma'am. आणि कसं असतं तो? मल्टीसेल्युलर आणि ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक. हे आपण सगळ्याला लिहू शकतो. मल्टीसेल्युलर आणि ऑटोट्रॉफिक हे सगळ्यांना चालतो आपल्याला. हे तुम्ही कुठला आहे ना, सेम पॉइंट्स हे तुम्हाला पाठांतर करावा लागेल. हे पॉइंट सगळ्या ठिकाणी आपण लिहू शकतो एक्झाम मध्ये. मल्टीसेल्युलर आणि ऑटोट्रॉफिक. चला, आपल्याला समजलं आता ब्रायोफायटा. येस मॅम. शाबास. आपण आता पुढे जाऊ. टेरिडोफायटा. टेरिडोफायटा कुठल्या सब किंगडमचा प्रकार? क्रिप्टोगेम्स. शाबास, क्रिप्टोगेम्स. आता तुम्हाला डायग्राम फोटो मध्ये दिसतं का काहीतरी प्लांट सारखं आहे? येस मॅम. हो. Yes. तर टेरिडोफायटा पासून आपल्याला आपले जे प्लांट्स आहे ना, तो मोठे होत जाणार. त्याच्यामध्ये ते मोठं प्लांट सारखं दिसत राहणार आपल्याला. आता आपण डायलोफायटा आणि ब्रायोफायटा बघितलं. ते शेवाळ असतो. तो आपल्या प्लांटचा एकदम छोटा प्रकार असतो. तो टेरिडोफायटा पासून आपला प्लांट आहे. तर आता त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट खूप काही प्रकारचे होत जाणार. तर टेरिडोफायटा मध्ये हे पहिला प्लांटचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टम आहे, म्हणजे जायलम आणि फ्लोएम आहे. हे आपल्याला काय समजतं? म्हणजे नस आहे झाडांचा, तो रूट तर आहेच. मग तर बिकॉज हे नस आहे ना, ते रूट्स पासून पूर्ण झाडात जातो आपल्याला. तर व्हॅस्क्युलर सिस्टम दिसतो हे झाडांना, रूट्स पण दिसत. तर आणि स्पोर फॉर्मेशन त्याच्यामध्ये आता सीड नाही डेव्हलप झालंय. हे झाडांना फूल नाही येत, फळ नाही येत, पण तो रिप्रोडक्शन कसं करतो? स्पोर फॉर्मेशन थ्रू स्टेम्स आणि लीव्स हे असतो. फ्लावर्स असतो का? नाही. रिप्रोडक्शन कसं करतो? एसेक्शुअल स्पोर फॉर्मेशन. आता मला सांगा, टेरिडोफायटा समजलं तुम्हाला? येस मॅम. आता टेरिडोफायटा पासून आपल्या झाड मोठं होतं का छोटं होतोय? मोठं. मोठा होत आहे. करेक्ट. तर आम्हाला सांगा, ह्या झाडाला काय असतं? मग टेरिडोफायटा झाडाला काय असतं? रूट्स, स्टीम्स असतात आणि लीव्हज. टिश्यू, व्हॅस्क्युलर टिश्यू. करेक्ट. व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे जायलम आणि फ्लोएम. करेक्ट. जायलम आणि फ्लोएम.
आता मला सांगा ते त्याच्यामध्ये फूल दिसतंय का या झाडाला? नाही मॅम, त्याला फुल नाही येत. नो मॅम. आता फूल नाही आहे तर फल आहे? फल पण नो नाही. मॅम. नाही मॅम. करेक्ट. रिप्रोडक्शन कसं करतो? Spore formation. पोरेंग्या. करेक्ट करेक्ट. शाबाश शाबाश. तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी कळलं आहे. एक्झाम्पल कसं आहे? काय काय आहे एक्झाम्पल? खाली लाईन आहे ना, खाली बघा तिकडे मी एक्झाम्पल लिहिलं आहे. नेट्रोफ्लेक्स, मार्सिलिया, पेट्रिस, एडेंटम, इक्वेसिटम, एक्विस्टम. सेल्जिनिलिया, लाइकोपोडियम. तुम्हाला जे बऱ्यापैकी इझी वाटेल तर कुठलं पण 3 एक्झाम्पल पाठांतर करून ठेवा. करेक्ट? सगळ्यांना समजलं? Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. चला आपण आता रिवाइज करूया. क्रिप्टोगॅम्स. हे तुम्हाला सांगते, हे तुम्ही स्क्रीनचा स्क्रीनशॉट करून ठेवा. हे इझी आहे तुम्हाला पाठांतर करण्यासाठी. घेतलं ma'am. तुम्ही स्क्रीनशॉट? येस मॅम. येस मॅम. मॅम. आता आपण एकदा पूर्ण रिवाइज करूया. तुम्ही मला शिकवा. आता तुम्ही मला शिकवा क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, कुठला प्रकार असतो, हे मला शिकवा तुम्ही आता. चला कोण बोलणार क्रिप्टोगॅम्स काय असतं? झोपले का? नाही हॅलो. मॅम. तर मला सांगा, एनर्जी डाऊन झाली तुमची सगळ्यांची का बरं? मॅम मी सांगू का? हो सांगा ना. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय? उपसृष्टी. व्हॉइस कट झालं तुमचं. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय सांगा? मॅम उपसृष्टी. हा, त्याचं डिस्क्रिप्शन मला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय नसतं, आणखीन काय असतं त्याच्यामध्ये. क्रिप्टोगॅम्स मध्ये खोरडा नो सीट. नसतो नसतो. मेन. मॅम. आणि त्याचे परत 3 डिव्हिजन असतात. हो. फर्स्ट इज अ थॅलोफायटा, करेक्ट सेकंड इज अ ब्रायोफायटा आणि करेक्ट थर्ड इज अ टेरिटोफायटा. करेक्ट. आता मला सांगा थॅलोफायटा मध्ये काय असतं? मॅम थायलोफायटा म्हणजे अलगी. अलगी. मॅम अल्गी. अलगी. करेक्ट शाबाश. त्याला काय असतो का? रूट, स्टेम, लीव्स असतो का त्याला? नाही No, मॅम. ma'am. नो मॅम. तो मॅम कुठे ते उगतो? ॲटोट्रॉफिक. शाबाश. ऑटोट्रॉफिक असतो. शाबाश. कुठे उगतो तो? वॉटर मध्ये. वॉटर. पाण्यामध्ये. शाबाश. रिप्रोडक्शन कसं करतो? स्पोर फॉर्मेशन. मिशन. शाबाश फॉर्मेशन. शाबाश. ब्रायोफायटाला सांगा आता, ब्रायोफायटा काय असतो? ब्रायोफायटा म्हणजे शेवाळच मॅम, आणि ते भिंतीवर उगवतो आणि त्याला नाही का म्हणजे त्याला पाण्याची खूप गरज असते आणि रिप्रोडक्शन म्हणजे ते जे म्हणजे ते मातीमध्ये पण असतं आणि त्याला पाण्याची खूप गरज असते. हो. आणि त्याला मॅम. प्लांट आणि आपण त्याच्या बॉडीला थॅलॉइड असं म्हणतो. मॅम ते करेक्ट. सॅलाइड बॉडी. करेक्ट. मॅम ते मल्टीसेल्युलर आणि ॲटोट्रॉफिक असतं. हो करेक्ट. त्याचं रिप्रोडक्शन स्टोर फॉर्मेशन मध्ये असतं. शाबाश आणि शाबाश मॅम त्याला रूट्स आणि स्टीम आणि लीव्ज नसतात. शाबाश शाबाश. मॅम तुम्हाला मॅम त्याच्यामध्ये नाही का रिझोइड असतं. हो, हे इम्पॉर्टंट पॉइंट सांगितलं. शाबाश. रायझॉइड हे भिंतीला चिटकण्यासाठी असतो तो रूट. ते रूट खरं रूट असतो का रायझॉइड? नो मॅम. नाही. नो मॅम. नाही. शाबाश. टेरिडोफायटा सांगा मला. टेरिडोफायटा म्हणजे आता आपलं झाड थोडंसं मोठं होत आहे,
तर आता मला सांगा टेरिडोफायटामध्ये काय काय असतं? मॅम रूट स्टेम मॅम टेरिडोफायटामध्ये स्टीम, रूट्स आणि लिव्ज असतात. करेक्ट. आणि मॅम त्याचं रिप्रोडक्शन आणि असतं. ते वेल डेव्हलप रूट्स असतात त्याला त्यामध्ये. फ्रूट आणि फ्लावर्स नसतात. करेक्ट करेक्ट. शाबाश. तर आपला क्रिप्टोगॅम्स झालाय प्रिपेअर, बऱ्यापैकी झालंय. मस्त तुम्ही लक्ष देतात. आणि आता आपला छोटासा पार्ट राहिलाय फॅनेरोगॅम्सचा. तर मला सांगा फॅनेरोगॅम्स आहे ते त्याचा पहिला डिव्हिजनचं नाम आहे. फॅनेरोगॅम्स म्हणजे काय? ज्याला खोरडा असतो. फॅनेरोगॅम्सला खोरडा असतो. त्याचा 2 प्रकार असतो फॅनेरोगॅम्स, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. शाबाश. आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय? जिम्नोस म्हणजे नेकेड, स्पर्म म्हणजे सीड. नेकेड म्हणजे त्याचा जो खोरडा असतो ना तो उघडा असतो. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता तुम्ही त्याचा खोरडा लाल लाल रंगाचा. येस मॅम. येस मॅम. त्याचा खोरडा ना, तुम्ही आम खाल्लंय का? तुम्ही सीझन मध्ये आम खाल्लंय तुम्ही सगळ्यांनी? येस मॅम. खाल्ला? कसा असतो आमचा खोरडा? आत असतो आमचा का बाहेर असतो? आत असतो. आत असतो. हो. तर आम काय आहे? एंजिओस्पर्म आहे की जिम्नोस्पर्म आहे? जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म. नाही सॉरी मॅम, अँजिओस्पर्म. हो. अँजिओस्पर्मचा खोरड फलाचा आत असतो. जिम्नोस्पर्मला खोरड फलाचा आत नसतो, तो उघडा असतो. तर जिम्नोस्पर्म आहे ना, हे मेनली आपल्या ठिकाणी उगतो नाही हे झाड. शिमला, मनाली, काश्मीर या ठिकाणी उगतो. म्हणजे त्याला खूप कोल्ड असतो तिकडे. विंटर प्लांट्स म्हणतात त्याला. आता क्रिसमस ट्री बघितलाय ना तुम्ही? क्रिसमस Yes, ट्री ma'am. बघितलाय का मूवी मध्ये? इकडे तो ना जिम्नोस्पर्म आहे क्रिसमस ट्री. त्याचा खोरडा असतो ना, त्याला फुलं त्याचा लागत नाही. त्याचा खोरडा ना उघडा असतो. तर आपला मेन पॉइंट काय आहे जिम्नोस्पर्मचा? आहे त्याचा खोरडा उघडा असतो. फ्रूट मध्ये नसतो तो त्याचा खोरडा. सेकंड काय आहे? त्याला रूट्स आहे, स्टेम्स आहे, लीव्स आहे. करेक्ट? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. करेक्ट. त्याचा तो एव्हरग्रीन असतो आणि तो प्लांट वुडी प्लांट असतो. वुडी म्हणजे तो आता मोठा प्लांट आहे ना. क्रिसमस ट्री कितकं मोठं असतं तुम्हाला माहित आहे ना? तर हो, ma'am. त्याला वुडी प्लांट म्हणतात. रिप्रोडक्शन मेल आणि फिमेल फ्लावर असतात. ते मिळून ते बीज बनवतात ते लोक. तर आपल्याला इकडे 2-4 पॉइंट आहे जे आपल्याला यूज करता येते. आन्सर आपल्याला मोठा होऊन जाईल. पहिला पॉइंट आहे जिम्नोस्पर्म. कुठला सब डिव्हिजनचा प्रकार आहे? फॅनेरोगॅम्सचा. जिम्नोस्पर्म कुठल्या सब डिव्हिजनचा प्रकार आहे? फॅनेरोगॅम्स. जिम्नोस्पर्मचा मीनिंग काय आहे ते सेकंड पॉइंट आहे. जिम्नोस्पर्मचा मीनिंग काय आहे? जिम्नोस म्हणजे नेकेड, स्पर्म्स म्हणजे सीड. त्याचा खोरडा उघड असतो. थर्ड पॉइंट, त्याचा खोरड फ्रूट मध्ये कव्हर नसतो. त्याचा खोरड फ्रूट मध्ये कव्हर नसतो. हे थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट, त्याला रूट, स्टेम्स, लीव्स असतात. त्याच्या स्टेम कसं असतं? वुडी असतं. वॅस्क्युलर टिश्यूज असतात त्याच्यामध्ये. ते ऑटोट्रॉफिक असतात. तो मल्टीसेल्युलर पण असतो. रिप्रोडक्शन मेल आणि फिमेल फ्लावर सेपरेट असतो, पण ते मिळून सीड बनवतात. सिंपल आपल्या 4-5 पॉइंट झाले. तर जिम्नोस्पर्म हे असतो. अँजिओस्पर्म काय असतो? अँजिओस्पर्म म्हणजे त्याचा खोरडा सीड फ्रूट मध्ये कव्हर असतो
आता इकडे अँजिओस्पर्मचे दोन प्रकार असतात, मोनोकॉट आणि डायकॉट. कॉट म्हणजे काय? कॉट म्हणजे कॉटिलिडॉन. तुम्हाला फर्स्ट पिक्चर बघता तुम्ही? फर्स्ट पिक्चर येस मॅम. बघा तुम्ही. येस मॅम. पिक्चर मध्ये एक बींज घातलाय, ते बींज वरती येऊन त्याचा व्हाईट पार्ट आहे ना, व्हाईट पार्ट मध्ये कॉटिलिडॉन लिहिलंय. सीड कोटचा बाजूला बघा कॉटिलिडॉन म्हणून लिहिलंय. येस मॅम. हा, ते कॉटिलिडॉन काय असतं, जेव्हा झाड उगत असतो ना तेव्हा त्याच्याकडे लीव नसतो, तो स्वतःचा जेवण स्वतः बनवू शकत नाही. तर हे कॉटिलिडॉन काय करतो, ते फॉल्स लीव सारखं वागतो. म्हणजे जेव्हापर्यंत झाडांचे लीव्स फुटत नाही तेव्हापर्यंत तो रूट्सला फोटोसिंथेसिस करून जेवण पोचवतो, की भाई तू रूट स्ट्रॉंग हो आणि जेव्हा तुला पाणी येणार, लीव्स येणार तुला, मी पडून जाईल असं. म्हणजे तर कॉटिलिडॉन्स सेकंड पिक्चर मध्ये बघा तुम्ही, मी 1 आणि 2 मार्क केलाय. तुम्हाला मला सांगा कॉटिलिडॉन 1 आहे का 2 आहे? 2. 1. कोणी कोणी मॅम, 2 सांगतात? 1. कोणी कोणी 2 सांगतात? ते कोणी कोणी 1 सांगतोय? 1. मॅम 1. हो, मॅम 1. 1 आहे. 1 करेक्ट. आता आपण बघू डायकॉट आणि मोनोकॉट काय आहे म्हणून. तर हे बघा पिक्चर मध्ये डायकॉट आणि मोनोकॉट. जे बीजांना 2 कॉटिलिडॉन असतात त्यांना डायकॉट म्हणतात. जे बीजांना एक कॉटिलिडॉन असतं म्हणजे ते 2 प्रकारचे तुम्ही लीफ सारखं बसतात ना, ते नसतं, त्यांना म्हणतात मोनोकॉट. आता आपण बघणार मोनोकॉट आणि डायकॉट काय. पहिला आपल्याला डायकॉटिलिडॉन अँजिओस्पर्म लिहायचं. अँजिओस्पर्म म्हणजे काय? अँजिओस्पर्म हे फॅनेरोगॅमचा एक प्रकार आहे. अँजिओस्पर्म म्हणजे, अँजिओज म्हणजे कव्हर आणि स्पर्म म्हणजे सीड, म्हणजे त्याचा सीड फ्रूट मध्ये कव्हर असतो. हे आपला सेकंड पॉइंट. अँजिओस्पर्मचे 2 प्रकार असतात, डायकॉटिलिडॉन्स, डायकॉट्स आणि मोनोकॉट्स. शॉर्ट फॉर्म मध्ये, फुल फॉर्म डायकॉटिलिडॉन्स आणि मोनोकॉटिलिडॉन्स. डायकॉटिलिडॉन्स म्हणजे काय? ज्यांना 2 कॉटिलिडॉन्स असतात. आता त्यांच्यामध्ये रूट, लीव्स, फ्रूट, फ्लावर सगळं असतात. हे सगळ्यात मॅच्युअर प्लांट आहे, त्याच्यामध्ये सगळं असतात, फुलं, पानं, फ्रूट सगळं. तर आपण त्याचा रूट बघायचा. रूट मध्ये काय फरक आहे? टॅप रूट म्हणजे एक मोठा रूट असतो, त्या मोठा रूट पासून छोटे छोटे रूट निघतात, त्यांना टॅप रूट म्हणतात. त्याच्या स्टेम हार्ड असतात. रेटिक्युलेटेड वेनेशन म्हणजे कोणी कोणी पीपलचं पान सुकवलेलं आहे? पीपलचं पान. हॅलो. हो, तर ते जालीसारखं वाटतं ना? येस मॅम. येस मॅम. हो, त्यांना म्हणतात रेटिक्युलेटेड और नेट लाईक वेनेशन. म्हणजे त्याचा झाड पानापासून जे नर्व्ह जातात त्याला म्हणतात वेनेशन. फ्लावरचे पार्ट, एका फ्लावर मध्ये खूप सारे पार्ट असतो, मेल पार्ट, फिमेल पार्ट, पेटल्स, सेपल्स. हे तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये समजणार. तर फ्लावरचा आता इथे पाठांतर करून ठेवायचं. फ्लावरचा 4 to 5 पार्ट्स असतात. एक्झाम्पल काय आहे? टॅमरेंड, मँगो, मस्टर्ड, डायकॉटिलिडॉन्स. आता मोनोकॉट काय असतो? मोनोकॉटचा रूट आहे फायब्रस असतो, म्हणजे एक मोठा रूट पासून छोटे छोटे रूट नाही निघत. ते लोक त्यांना खूप सारे मोठे मोठे रूट निघतात. हॉलो आणि फॉल स्टेम. त्याचा स्टेम कसं असतो? खोकला असतो आतपासून. त्याच्या स्टेम मध्ये वुडी नसतो, तो सारखं असं खोकला सारखं असतो. एक पॅरलल वेनेशन म्हणजे बनाना लीफ पाहिलंय का तुम्ही? केळीचं पानं
Yes, येस ma'am. मॅम. केळीच्या पानाला असं सरळ सरळ लाईन असतं ना, ते म्हणतात वेनेशन. सरळ लाईन असतात त्याच्यामध्ये. फ्लावरचा किती पार्ट असतो? 3 पार्ट. मेज, राईस आणि ग्रास हे सगळं त्याचा प्रकार आहे. चला एकदा आपण रिवाइज करूया. फॅनेरोगॅम्स म्हणजे हॅलो, येस मॅम. फॅनेरोगॅम्स काय असतं? कोरडा असतो. जे जे म्हणजे सीड्स हो, जे कवर नसतात. हो सीड असतात. त्यांचा प्रकार सांगा. फॅनेरोगॅम्सचा प्रकार. Gymnosperms. करेक्ट. आणि एंजिओस्पर्म्स. करेक्ट, शाबाश. जिम्नोस्पर्म्सला कसं असतं सीड? नेकेड सीड. करेक्ट. तर जिम्नोस्पर्मचा सीड नेकेड असतं. त्याला लीव्ह, फ्रूट, त्याला स्टेम, लीव्स आणि रूट असतात. त्याचा मेल आणि फिमेल फ्लावर डिफरंट असतात. त्याचा सीड उघडा असतो. हे सगळं आहे. आता अँजिओस्पर्मला सांगा मला. अँजिओस्पर्मला सीड कसं असतं? हॅलो मॅम त्याचं कवर असतं. हो, फ्रूट मध्ये असतो अँजिओस्पर्मला. 2 प्रकार आहे अँजिओस्पर्मचे, मोनोकॉट आणि डायकॉट. हे तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, मोनोकॉट आणि डायकॉटचं डिफरन्सिएशन. तर येस मोनोकॉट मॅम. मध्ये सिंगल कॉटिलिडॉन असतात, डायकॉट मध्ये 2. रूट कसं असतो मोनोकॉटचा? फायब्रस. डायकॉटचा टॅप रूट. स्टेम कसा असतो? हॉलो. डायकॉटचा स्ट्रॉंग आणि हार्ड. लीफ कसं असतो? पॅरलल. डायकॉटचा रेटिक्युलेटेड. फ्लावर्स 3 पार्ट असतात फ्लावर मध्ये. डायकॉट मध्ये फ्लावर मध्ये 4 to 5 पार्ट. एक्झाम्पल व्हीट, मेज, राईस, मँगो, टॅमरिन, मस्टर्ड. कळलं? Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. चला, झालं आपला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. हे मी सांगत होती थायलॉइड, थॅलोफायटा, ब्रायोफायटा. आपल्याला म्हणजे आपला प्लांट मोठा होत जातो. अँजिओस्पर्म म्हणजे सगळ्यात मोठं. म्हणजे त्याच्यामध्ये मोठं म्हणजे हाईट पासून नाही, त्याच्यामध्ये सगळं काय आहे अँजिओस्पर्म. काही डाऊट आहे तुम्हाला? नो मॅम. No, ma'am. चला, तर आता मी तुम्हाला पुढच्या लेक्चर मध्ये भेटू आपण. येस मॅम. येस. येस मॅम. गुड नाईट. जेवण करून झोपा. एकदा हे Good चॅप्टर night. रिवाइज करून एकदा वाचून झोपा. तुम्हाला खूप एक्झाम मध्ये सोपं पडेल. येस मॅम. येस मॅम. चला, बाय. नमस्कार. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय. गुड बाय. नाईट. गुड गुड नाईट. नाईट मॅम. गुड नाईट. नमस्कार. गुड नाईट मॅम. गुड नाईट.